मम्मी, काय ग? तुम्हाला माहिती का ते तनपुरे काका आहेत ना, त्यांच्या मुलीला खूप छान स्थळ मिळाले. हो खरं? हो हो, मग ते कसं काय? मला ते काका सांगत होते, मुलाकडचे एवढे चांगले आहेत ना, ते म्हणाले की आम्हाला काहीच नको, हुंडा सुद्धा देऊ नका, मुलीला फक्त 2 जोडी कपड्यांवर पाठवा बस. आणि तुला ते खरं वाटलं? हा मग अगं तुला माहितीये का, त्या तंपुरे मावशीने मला सगळं सांगितलं. काय? काय काय मुलाकडची म्हणाले की आम्हाला हुंडा नको, आमचं स्वागत करा सगळ्यांचं. तुम्हाला मुलीला काय गाडी बंगला काय दागिने द्यायचे ते द्या, मुलासाठी चैन द्या, अंगठी द्या, ब्रेसलेट द्या. आणि एवढंच नाही तर तुम्ही मुलीला आमच्या घरी घ्यायला येणार ना, तर तेव्हा आमच्या सगळ्या माणसांचं स्वागत करा, पैशाने किंवा दागिने देऊन. तुला माहितीये का, हे लग्न 70 ते 80 लाखावर जाणार आहे तेव्हा काकूंना. बापरे मम्मी, मग हे काय मम्मी, हे तर सगळं नवीनच निघालंय हो ना. की आम्हाला काहीच नको, हुंडा नको, पण आमचं स्वागत करा. स्वागत तर नवीनच काहीतरी निघालंय ना हे. म्हणजे हे असं झालं की आपल्या काळजाचा तुकडा द्या तर द्या, पण आयुष्यभराची मेहनत पण द्या. आणि वरतून म्हणणार की आमच्या मुलीचं लग्न तर फुकट झालं, मुलाकडच्या तर हुंडा पण नाही घेतला. म्हणून सांगते, अशा ठिकाणी मुलगी द्यायची, हुंडा पण द्यायचा नाही आणि स्वागत पण द्यायचं नाही. फक्त हात जोडून जो नमस्कार करेन आणि हात मिळेल ना, त्यालाच आपली मुलगी द्या.